उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात सुद्धा थंडीची लाट पसरली आहे। राज्यातील अनेक भागातल्या तापमानात मोठी घट झाली आहे। पुणे जिल्ह्याचं तापमान 10 डिग्रींवरती जाऊन पोहोचलंय। गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाऱ्याची सतत घसरण सुरू आहे। गोंदिया जिल्ह्यात 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि कोकणचं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलेल्या दापोलीत सुद्धा थंडीची लाट आहे। दापोलीचा पारा 8 डिग्रीवरती जाऊन पोहोचलाय। जुन्नरमध्ये सुद्धा थंडीची लाट आहे आणि ग्रामस्थ थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत। तर महाराष्ट्र थंडीने गारठलेला असताना पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात हीच थंडी काही पिकांना फायदेशीर ठरतेय। तर दिवसभर हुडहुडी जाणवतेय। जलाशय नदी परिसर मात्र धुक्याने झाकळून गेलाय। तर ही दृश्य आहेत पुणे जिल्ह्यातली आणि ज्या ठिकाणी असे पाणवठे आहेत, जलाशय आहेत, तिथे धुकं दिसतंय, हुडहुडी भरली आहे। दिवसभर दिवसा सुद्धा थंडी जाणवतीये। नदी परिसर धुक्याने झाकळून गेलाय। जुन्नरमध्ये धुक्याची चादर कशी पसरली आहे त्याची ही सुंदर दृश्य। जर परिसरात असलेला जो जलाशय आहे त्या जलाशयाच्या पाठीमागे आपण उभं राहिलेलो आहोत। माझ्या पाठीमागे जर अगदी लांब पाहिलं साधारण एक 30-40 किलोमीटर अंतरावरती सह्याद्रीच्या रांगा आहेत। खरं तर या सह्याद्रीच्या रांगा एरवी सहजपणे स्पष्टपणे दिसत असतात, पण आता जर पाहिलं तर या सगळ्या रांगा धुक्यात हरवलेल्या आहेत। आणि ओझर परिसरातला येडगावचं हे जे जलाशय आहे मागच्या बाजूला जर पाहिलं तर आपण पाहिलं तर या ठिकाणी अतिशय नयनरम्य अशी ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। थंडी आहे, साधारण 8-9 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि अशामध्ये हे थंडगार पाणी, या पाण्यावरती गरमागरम वाफा दिसत आहेत। जसं की आपण सकाळी उठल्यानंतर चहा पितो आणि चहाच्या कपावरती ज्या वाफा निघत असतात अशा वाफा या पाण्यावरती दिसत आहेत निघताना। आणि याच अशा या थंड वातावरणामध्ये जलाशयामधले असलेले काही पक्षी आहेत हे सुद्धा ह्यात गरमागरम पाण्यावरती, कोमट पाण्यावरती पोहण्याचा आनंद घेत आहेत। रायचंद्र शिंदे, न्यूज 18 लोकमत, ओझर, पुणे।